नमस्कार, मी सांगोला शहरातील एक सामान्य मतदार। आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा शेवटचा दिवस। अर्ज भरण्याची रणधुमाळी होती। अर्ज भरण्यासाठी मी काही मित्रांचा अर्ज भरण्यासाठी, नातेवाईकांचा अर्ज भरण्यासाठी सांगोला तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो। परंतु मित्रांनो, आज जर पाहिलं तर खरं त्या अर्थानं जर त्या ठिकाणी लोकशाहीची दिवाळी पाहण्यासाठी मी गेलो होतो, परंतु अक्षरशः त्या ठिकाणी लोकशाहीची होळी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं, देशाला दिलेलं संविधान कुठंतरी हरवल्यासारखी आज देशामध्ये अवस्था आहे। लोकशाही हरवल्यासारखी आज देशामध्ये अवस्था आहे। तसं जर पाहिलं तर तो दिवस आता दूर नसणार आहे की जे नेते, जे पुढारी रात्रीतून पक्ष बदलत आहेत। कालपर्यंत एका सांगोल्यातील प्रमुख पक्षाचा असणारा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आज सकाळी एका मोठ्या पक्षामध्ये प्रवेश करतो आणि नगराध्यक्षपदासाठी अर्ज करतो। तर इथं कुठंतरी नागरिकांना त्यांनी विचारामध्ये घेतलेलं नाही, सामान्य मतदारांना विचारामध्ये घेतलेलं नाही आहे, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। काही दिवसांनी मित्रांनो, मला असं वाटतंय की टी व्हीवरती एखादी न्यूज येईल, ब्रेकिंग न्यूज आपण पाहत असतो। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, राहुल गांधी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। कुठंतरी अशी न्यूज आपल्याला पाहायला मिळेल। तो दिवस आता दूर राहिलेला नाही आहे, कारण लोकशाहीची हत्या, लोकशाहीची खून करण्याचं काम काही राजकीय प्रमुख पक्षाकडून करण्याचं या देशामध्ये षडयंत्र रचलं जाते। मी एक सामान्य नागरिक म्हणून मी माझ्या भावना आपल्या सर्वांसमोर, आपल्या प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करतोय। याचं महत्त्वाचं कारण जर आपण पाहिलं तर नक्कीच आज देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही असं चित्र पाहतंय। नुकत्याच बिहारच्या ज्या निवडणुका संपन्न झाल्या, बिहारच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं तेजस्वी यादव, लालू यादव यांच्या पक्षाला सकाळी 10 वाजेपर्यंत अशी न्यूज होती टी व्ही चॅनलला की आत्तापर्यंत कधीच त्या पक्षाला यश मिळालं नाही, इतकं यश त्या पक्षाला मिळालेलं आहे। परंतु मित्रांनो, 10 नंतर वातावरण बदललं आणि जर आपण तिथं पाहिलं तर लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्या पक्षाचा एक मोठा पराभव पाहायला मिळाला। आज देशामध्ये असं बोललं जातं, हे मी बोलत नाही, देशामध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अशी भावना आहे, राज्यामध्ये अशी भावना आहे की कुठंतरी ईव्हीएमचा घोटाळा हा उघडकीस येतोय, परंतु त्याच्यावरती प्रसारमाध्यमांचा दबाव असेल किंवा निवडणूक आयोगाचा दबाव असेल, सर्वोच्च न्यायालयाचा दबाव असेल, अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण उघडपणे लोकांकडून असं बोललं जाते, तुम्ही मत हाताला टाका, तुम्ही मत घड्याळाला टाका, तुम्ही मत धनुष्यबाणाला टाका, तुम्ही मत मशालीला टाका, ते मत कमळाला जाणार आहे आणि उद्या सांगोलची देखील अवस्था अशी होईल, याच्यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे। हे मी माझं प्रामाणिक मत आपल्या प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करतोय।